बऱ्याच लोकांना मोहातून मुक्त होता येत नाही, कारण ते सदैव मोहाच्या संपर्कात राहू इच्छितात. काय आम्ही मोहापासून स्वतःला आवरू शकतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, नैतिकतेचा पाया असलेल्या सर्व ठिकाणी लैंगिक अनैतिकता आणि व्यभिचार यांना कधीच थारा दिला जात नाही, कारण अशा गोष्टीत अडकलेले कधीच निर्दोष नसतात. आणि अशा पापांविरुद्ध इशारा, चेतावणी आपण आधीच्या कार्यक्रमातही पाहिलेली आहे. प्रियांनो, या गोष्टी समाजच नव्हे तर जीवनही पोखरून टाकतात. म्हणूनच व्यभिचाराचे मार्ग पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की व्यभिचारीपणाचे मार्ग टाळण्यासाठी आणि नीतिमत्वाच्या मार्गावर स्थिर राहण्यासाठी कशा रीतीने गंभीर चेतावणी दिलेली आहे. यासोबत ज्ञानाचे महत्त्व आणि मूर्खपणाचे धोके यावरही मार्गदर्शन आहे. माझी खात्री आहे की हे मार्गदर्शन आम्हाला आणि येणाऱ्या पिढ्यांनाही आशीर्वाद असे होईल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. 6व्या अध्यायाच्या 19 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आज 20 पासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. 20 ते 22 वचने सांगतात. 6वा अध्याय 20 ते 22 वचने. माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको. ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवेल. तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करेल. तू जागा होशील तेव्हा ते तुझशी बोलेल. आता श्रोत्यांनो, हा तरुण मोठा झाला आहे, शाळेत गेला आहे, परंतु त्याच्या मातापितांनी शिकवलेल्या गोष्टी त्याने विसरू नयेत ह्याचे स्मरण त्याला करून देण्यात आले आहे. ज्या गोष्टी तो आपल्या घरात शिकला त्या फार महत्वाच्या आहेत. त्यांना त्याने सतत समोर ठेवायचे आहे. 23वं वचन पहा. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे. आता तो आमच्या समकालीन समाजातील जे सगळ्यात मोठे पाप आहे त्याकडे येत आहे, आणि ते पाप म्हणजे लैंगिक पाप. ह्या ठिकाणी सावधगिरीचा जो इशारा आहे तो इशारा परस्त्रीविषयी आहे. ती म्हणजे वेश्या. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा ही गोष्ट एखाद्या तरुणाचे जीवन पूर्णपणे धुळीस मिळवते, त्या जीवनाचा पूर्ण नाश करते. लैंगिक पाप, व्यभिचार आजच्या काळातले सुद्धा एक फार मोठे पाप आहे. ह्यामुळे कितीतरी जीवन बर्बाद झाले आहेत आणि ह्याचा अंदाज आम्ही लावू शकत नाही. अनेक विवाह तुटले आहेत. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो, आमच्या आजूबाजूला असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यामध्ये व्यभिचारामुळे त्या व्यक्तीचा तर नाश झालाच, परंतु त्या व्यक्तीच्याद्वारे दुसऱ्या लोकांवर त्या गोष्टीचा परिणाम झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये अगदी स्वतंत्रपणे हे पाप होत आहे. पुरुष दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवून व्यभिचार करीत आहे. पत्नी दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवून व्यभिचाराच्या पापामध्ये पडलेले आहे. आणि त्यामुळे कुटुंबे फार मोठ्या प्रमाणात नाश होत आहेत. नीतिसूत्रामध्ये ह्याविषयी बरेच काही सांगितलेले आहे. 24 आणि 25 वचने पहा. दुष्ट स्त्रीपासून परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून ती तुझे रक्षण करणारी आहेत. तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलूप होऊ देऊ नको. तिच्या नेत्र कटाक्षाला वश होऊ नको. लक्षात घ्या की ह्या तरुणाने
तिच्या सौंदर्यावर मोहित व्हायचे नाही. याविषयी आत्ताच आपण शिकलो. नीतिसूत्रे 4 अध्याय आणि 23व्या वचनात आम्ही वाचले होते, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. तिच्या गोड बोलण्याविषयी, सौंदर्याविषयी, नेत्र कटाक्षाविषयी त्याला सावध करण्यात आले आहे. प्रभू येशूने मत्ते शुभवर्तमान 5 अध्याय 27 आणि 28 वचनांमध्ये म्हटले. मत्ते शुभवर्तमान 5 अध्याय 27 आणि 28 वचने. तो म्हणतो, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. सर्व पापी विचार मानवाच्या अंतःकरणातूनच उपजतात. 6 अध्याय 26 वचन, कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो. स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जीवाची शिकार करीते. श्रोत्यानो, किती लोक अशा प्रकारे धुळीस मिळाले आहेत. आज कित्येक लोक अशा प्रकारच्या पापामध्ये खोल खोल गुंतलेले आहेत. अनेक पुरुष लपून छपून 2 कुटुंबे ठेवतात. काही दिवसांपूर्वीच ज्या एका व्यक्तीला मी फार चांगला पुरुष समजत असे, त्या व्यक्तीविषयी मला कळले की त्याने दुसऱ्या स्त्रीला ठेवले होते. त्याच्या विवाहित पत्नीला ह्याविषयी मुळीच माहिती नव्हती आणि सर्व लोक समजत की किती चांगले कुटुंब आहे हे आणि ह्या पती पत्नीमध्ये किती प्रेम आहे. परंतु काही दिवसानंतर त्याची ही पोल खुलली आणि कळलं की त्याने दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवला आहे. लोकांना जरी वाटत असतं की किती चांगला माणूस आहे, किती चांगले कुटुंब आहे, परंतु बऱ्याच लोकांचे जीवन अशा प्रकारच्या पापाने भरलेलं आहे. श्रोत्यानो, आम्ही लोकांपासून कितीही लपवू शकू किंवा शेजाऱ्यांपासून लपवू शकू, परमेश्वराला मात्र सर्व काही ठाऊक असते. त्याने आमची निर्मिती केली आहे आणि तो आमच्याविषयी सर्व काही जाणतो. प्रभू म्हणतो की अशा सर्व गोष्टी अंतःकरणातूनच उपजतात. ह्या ठिकाणी त्याला इशारा देण्यात आला आहे की तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलूप होऊ देऊ नको. आता ह्या ठिकाणी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. 27 वचन, मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? ह्याचे उत्तर स्पष्ट आहे की अवश्य त्याचे वस्त्र जळतील. 28 वचन, कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? आम्हाला माहीत आहे की काही लोक जरी असे करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांची गत काय होते. काही लोक लोकांवर मोहिनी घालून असे करून दाखवतात, परंतु त्यात काही अर्थ नसतो. 29 वचन, जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीशी गमन करीतो तो असा आहे, जो कोणी तिला स्पर्श करीतो तो निर्दोष असणार नाही. कोणतीही व्यक्ती व्यभिचार करते ती कदापि निष्पाप असू शकत नाही. आता उदाहरण लक्षात घ्या. 30 वचन, चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानित नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती भुकेली असते, उपाशी असते आणि तशा स्थितीमध्ये जेव्हा ती चोरी करते तेव्हा लोकांना त्या व्यक्तीची दया येते. एका मनुष्याला चोरी करताना पकडण्यात आले आणि नंतर कळले की त्याच्या घरी लहान लहान लेकरे उपाशी होती आणि त्यांना जेवण देण्याकरिता, अन्न देण्याकरिता त्याच्याजवळ पैसा नव्हता आणि म्हणून नाईलाजास्तव त्याने चोरी केली. अशा घटनेत आपण त्याचा न्याय करीत नाही, त्याला शिक्षा करीत नाही, परंतु त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. 30 वचन सांगतं, चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानित नाहीत. 31 वचन, पण तो सापडला तर 7 पट परत देईल, तो आपल्या घरची सर्व मत्ता देईल. परत देण्यासाठी त्याला आपल्या घरची सर्व मत्ता द्यावी लागेल. 32 आणि 33 वचने, स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कल शून्य आहे. जो आपल्या जीवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करीतो. त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील, त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. व्यभिचारामुळे संपूर्ण आयुष्यभरासाठी
जीवनावर, चरित्रावर धब्बा लागतो. एका पुरुषाने एका स्त्रीशी व्यभिचार केला आणि आपल्या विवाहित पत्नीला सोडून, आपल्या लेकरांना सोडून तो निघून गेला. परंतु नंतर त्याला कळले की मी किती घोड चूक केली आहे. त्याला पश्चाताप झाला. तो वापस परतला. त्याने आपल्या पत्नीची क्षमा मागितली. परंतु श्रोत्यांनो, जरी ते लोक एकत्र राहत आहेत, तरी अद्यापही त्यांच्यामध्ये प्रेम नाही. त्या कुटुंबामध्ये आनंद नाही, सुख नाही. व्यभिचाराच्या पापाला आपण पुसून टाकू शकत नाही. जर आपण ते करता, तर आपण अक्कलशून्य आहात. आपण स्वतःचे कुटुंब, स्वतःचे जीवन धुळीस मिळवता. मी उडणार पुष्कळातून उडणार. मी उडणार पुष्कळातून उडणार. प्रभू रे पुष्कळातून खंडीतून रती नाही फेडिले
34 आणि 35 वचने. कारण ईर्ष्या पुरुषास संतप्त करीते, सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही. तो कसल्याही खंडणीची पर्वा करणार नाही. त्याला तू बहुत देणग्या दिल्या तरी त्याचे समाधान होणार नाही. खरोखर व्यभिचाराचे जे परिणाम आहेत ते किती भयंकर आहेत, तरी सुद्धा लोकांचे डोळे उघडत नाहीत. लोकांना हे परिणाम माहीत आहेत, परंतु ह्या पापामध्ये ते इतके भयंकर खोलात जातात की त्यातून निघणे त्यांना शक्य होत नाही. मी आपणाला प्रश्न विचारते की काय आपण अशा प्रकारच्या पापामध्ये पडलेले आहात? परमेश्वर आपणाकरिता एक उपाय सांगत आहे आणि तो उपाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, आपल्या पापांची कबुली द्या, त्याबद्दल पश्चाताप करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू, ह्या पापापासून, ह्या भयंकर अशा स्थितीतून तूच मला बाहेर काढ. मी स्वतःहून निघू शकत नाही. माझ्याजवळ ह्याकरिता उपाय नाही. तू माझा उपाय कर. आणि जेव्हा आपण खऱ्या अंतकरणाने अशी प्रार्थना कराल, तेव्हा परमेश्वर नक्कीच ह्या विषयात आपली मदत करेल आणि ह्या भयंकर पापातून आपणाला तो बाहेर काढेल. या पापांची क्षमा आपणाला देईल. म्हणून वेळ न गमावता परमेश्वराकडे या. 6व्या अध्यायाचा जो विषय आहे तो 7व्या अध्याय सुद्धा सुरू राहताना आम्हाला दिसतो. चरित्रहीन स्त्रीविषयी ह्या ठिकाणी सुद्धा विचार मांडण्यात आले आहेत. 7वा अध्याय 1 ते 4 वचने. माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. ती आपल्या बोटास बांध, ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव. तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला म्हण आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण. हे सांगितल्यानंतर तो आता त्या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचत आहे. 5वं वचन. त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. ह्या ठिकाणी रोजच्या जीवनातून उदाहरण घेण्यात आले आहे. 6 ते 9 वचने पहा. मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळीतून बाहेर पाहिले, तो भोळ्या मंडळीत तरुण जणांमध्ये एक बुद्धिमान तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. तो तिच्या घराच्या कोणाजवळून जाणाऱ्या आळीतून फिरत होता. तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस मावळता रात्रीच्या काळोखात निबिड अंधकारात गेला. हा तरुण आम्हाला दिसतं की चुकीच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. चुकीच्या मार्गावर तो चालत आहे. 10 ते 14 वचने. तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणी एक कावेबाज स्त्री त्याला भेटली. ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत. कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते. तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले. तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले, मला शांतपणे करावयाची होती. मी आपले नवस आज फेडून चुकले. लक्षात घ्या श्रोत्यानो की ती मी धार्मिक आहे असे दाखवित आहे. ती त्याचा विश्वास संपादन करीत आहे. ती असं दाखवते की ती देवावर विश्वास करणारी आहे. ती म्हणते की मला शांतपणे करायची होती. मी आपले नवस आज फेडून चुकले. होय श्रोत्यानो, अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात त्या बाहेरून एक दाखवतात आणि आतून त्यांची प्रवृत्ती काही दुसरी असते. म्हणून ह्या तरुणाला सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे की त्यांच्या अशा बोलण्यावर त्याने विश्वास ठेवू नये, त्यांच्या अशा बोलण्यामध्ये त्याने फसू नये. 15वं वचन. ह्याकरिता तुला भेटावयाला व तुझे मुख पाहावयाला मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस. दुसऱ्या शब्दात ती म्हणते की मी तुला किती शोधत होते, शेवटी तू आता मला सापडलास. पुढे 16 ते 20 वचने पाहूया. मी आपला पलंग वेल बुट्टीदार गिरद्यांनी, मिश्री तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजविला आहे. मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी यांनी सुवासिक केली आहे. ये चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ. आपण प्रेमानंदाने आराम पाहू. कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे. त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे. तो पौर्णिमेस घरी येईल. ती ह्या ठिकाणी त्याला आश्वासन देते की तिचा घरधनी घरी नाही व तो काही दिवस वापस परतणार नाही.
21 ते 23 वचने. तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. तो तत्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, जसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो, जसा पक्षी पाश आपला जीव घेण्याकरिता आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो, पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो. किती भयंकर चित्र आहे हे. आता त्याला सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे. 24 ते 27 वचने. तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नको, कारण तिने बहुतांना घायल करून पाडिले आहे. तिने वधिलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे. तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरण्याचा मार्ग होय. श्रोत्यांनो, हा इशारा जसा आहे तसाच आम्हाला घ्यायचा आहे. आज तुमच्या व माझ्यासाठी ह्यात आत्मिक लागूकरण आहे. पवित्र शास्त्रात आत्मिक व्यभिचाराविषयी बरेच काही सांगण्यात आले आहे. जेव्हा परमेश्वराच्या लोकांनी, जे त्याचे लोक म्हटल्या जात होते, त्यांनी त्याला सोडून मूर्तीपूजा केली, तेव्हा त्यांच्या तशा वागण्याला परमेश्वराने व्यभिचार म्हटले. हे लोक मूर्तीपूजेच्या आहारी गेले. नंतर परमेश्वराने त्यांना बंदिवासात टाकले. ते जिवंत व खऱ्या देवापासून दूर गेले. त्यांना त्याच्याशी जुळायचे होते, पण ते त्याच्यापासून अलग झाले. ते व्यभिचारी होते, अप्रामाणिक व अविश्वासू होते. हा आत्मिक व्यभिचार आहे. आज आमच्या अवतीभोवती अनेक खोटे संप्रदाय, खोट्या शिकवणुकी आहेत. काही लोक म्हणतात, तुम्हाला ख्रिस्तामागे जसे आतापर्यंत आपण चालला तसे चालण्याची मुळीच गरज नाही. तोच फक्त तारणारा आहे हा विश्वास ठेवण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला फक्त आमच्या समूहात यावे लागेल आणि काही गोष्टी कराव्या लागतील, बस. श्रोत्यांनो, अशा प्रकारची शिकवण देणारे संप्रदाय आज आहेत. आपणाला आठवत असेल की गलतीकरास पत्राच्या अध्ययनात मी पुन्हा आणि पुन्हा एक विधान केले की विश्वास अधिक काहीच नाही, बरोबर तारण. तारणासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ख्रिस्तावरच अवलंबून राहायचे आहे. जेव्हा मी असे म्हटले तेव्हा अनेक लोकांनी मला पत्र लिहिलेत. त्यांनी माझ्या अशा बोलण्यावर आक्षेप घेतला. काही लोकांनी मला लिहून म्हटले, काय तुम्ही मोशेचे नियमशास्त्र आम्ही पूर्णपणे वगळावे असे सांगता? श्रोत्यांनो, मी अशा प्रकारचे काहीच म्हटले नव्हते. मी असे म्हटले की मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला आणि मला तारण देऊ शकत नाही. नियमशास्त्र तारण देण्यासाठी परमेश्वराने दिले नाही. नियमशास्त्र चांगले आहे, परंतु आमच्यामध्ये काही गडबड आहे आणि फक्त ख्रिस्तच आम्हाला वाचवू शकतो. जेव्हा आम्ही स्वप्रयत्नांपासून, आमच्या कर्मांपासून वळून ख्रिस्ताकडे येतो, तेव्हा आमचे तारण होऊ शकते. मग काही लोक असे सुद्धा होते ज्यांनी मला लिहून सांगितले की मी किती चूक बोलत आहे आणि माझे विचार किती चुकीचे आहेत. त्यांनी मला लिहिले, तुम्ही असे म्हणायला हवे होते की एका विशिष्ट पद्धतीने तुमचा बप्तिस्मा व्हायला हवा, किंवा तुम्ही विशिष्ट समूहात जायला हवे, किंवा मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करून ख्रिस्तावर विश्वास ठेवायला हवा. मी ह्या सर्वांचे उत्तर अशा प्रकारे देते. विश्वासणारे ख्रिस्ताशी जोडलेले आहेत. ख्रिस्ताने म्हटले, जर आमची त्याच्यावर प्रीती आहे तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्यात, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. आम्हाला एक दुसऱ्यांवर प्रीती करायची आहे. आम्हाला देवाच्या आत्म्याने भरले जायचे आहे. ह्या जगाला साक्ष द्यायची आहे. आज ह्या आज्ञा आहेत. आम्ही जिवंत ख्रिस्ताशी जुळलेलो आहोत. आम्ही उच्च स्तरावर आहोत. आत्म्याचे फळ आमच्या अंतःकरणात आणि आमच्या जीवनात दिसायला हवे. आज अनेक गोड बोलून लुभावणारे संप्रदाय आहेत, जे त्या रस्त्यावरील स्त्रीप्रमाणे लुभावणारे असून त्या स्त्रीप्रमाणे लोकांना बोलावित आहेत. आणि असे लोक आम्हाला सर्वत्र भेटतील. ती वेश्या आहे व ती आपणाला ख्रिस्तापासून दूर नेऊ इच्छिते. ती तुम्हाला तुमच्या चौकटीत बसवू इच्छिते. श्रोत्यानो, आज ही आत्मिक वेश्या तुमच्या रस्त्यावर
भटकत आहे, ती तुमच्या अवतीभोवती आहे, ती तुमच्या घरात रेडिओ किंवा टीव्ही, साहित्य ह्यांच्याद्वारे प्रवेश करून तुम्हाला फसवू इच्छिते. आम्हाला सांगण्यात आले आहे की तिच्या मागे जाणे म्हणजे एखाद्या बैलाला कापण्यासाठी नेणे होय. आज आम्हाला येशू ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. म्हणून जर आपणाला चुकीची शिकवण देण्यात येत आहे, तर हा सावधगिरीचा इशारा आपल्या जीवनात लागू करा. माझ्या मते खोट्या धर्मांचे आणि संप्रदायांचे हे उत्तम चित्र आहे. ह्या विषयीप्रमाणे ते सुद्धा चांगले पोशाख घातलेले, आकर्षक, मोहात पाडणारे, मानवाला असे काही देणारे ज्यामुळे तो धुळीस मिळेल व त्याला नरकात जावे लागेल. असे संप्रदाय ख्रिस्तापासून दूर नेतात आणि मानवाच्या आत्म्याला नाश करतात. म्हणून श्रोत्यांनो, सावध व्हा. परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. मुंगीचे वर्तन पाहून शहाणा होण्याचा सल्ला दिला आहे. आजचा प्रश्न, विश्वासणारे कोणाशी जोडलेले आहेत? ए. जगाशी, बी. ख्रिस्ताशी, सी. स्वतःशी, डी. संपत्तीशी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आजच्या अध्ययनात दक्षतेचे महत्त्व, ज्ञानाचे मूल्य आणि मोहापासून एखाद्याच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करण्याची गरज यावर प्रकाश टाकलेला आहे. ज्ञानाला स्वीकारणारे किंवा आलिंगन देणारे अनैतिक वर्तनाच्या जाळ्यात अडकत नाहीत. आज आपण एक वचन पाहिले, माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. प्रियांनो, काय असा सल्ला आपण आपल्या लेकरांना देतो? काय अनैतिकतेच्या जाळ्यात अडकण्यापासून आम्ही त्यांना सावध करतो? आपण यावर विचार कराल काय? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभूजी, अत्यंत महत्त्वपूर्ण वचन तू आमच्या समोर ठेवलेलं आहेस. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही पाहतो की संपूर्ण समाज या गोष्टीमुळे पोखरून गेलेला आहे. होय प्रभूजी, आम्ही सहजरित्या मोहामध्ये अडकतो आणि प्रभूजी आम्ही तुझ्यापासून दूर जातो. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, अनैतिकतेचे सर्व मार्ग ह्याच्यापासून आम्ही दूर राहावं म्हणून प्रभूजी तुझी कृपा आम्हाला आवश्यक आहे. आज आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत असताना आम्ही आमचं कुटुंब, आमची लेकरं देखील तुझ्या स्वाधीन करतो. आम्ही त्या सर्व लेकरांसाठी विनंती करतो प्रभूजी, जे अशा चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. होय प्रभूजी, त्यांना तू बाहेर काढ आणि योग्य मार्गावर स्थिर राहण्यासाठी तुझं सहाय्य तू त्यांना कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.